हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता। शरद पवारांच्या गटावर काँग्रेसचा बॉम्बगोळा, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भविष्यवाणी चर्चेत, पवारांचे निम्मे खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। ठाकरेंचे आमदार फडणवीसांच्या भेटीला, रितू तावडेंची तक्रार करायला पेडणेकर विधान भवनात। विधानसभेत सत्ताधारी विरोधक आमने सामने, अतुल भातखळकर आदित्य ठाकरेंमध्ये वाद। शिक्षक पात्रता चाचणी घोटाळ्यात आणखी 2 जण अटकेत, आग्र्यात पवन यादव, हरिओम या दोघांना बेड्या, टीईटी पेपर फुटी प्रकरणात आजवर 12 जणांना अटक। मुजोर म्हात्रेला हाकला, आदित्य ठाकरे यांची मागणी, नगरसेवक रमेश म्हात्रे डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोप। नगरसेवक रमेश म्हात्रेंना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करा, कल्याण न्यायालयाचे आदेश, म्हात्रेंच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला न्यायालयाचा नकार। मोशीतील कचरा डेपोतील दुर्घटनेत 3घांचा मृत्यू, अद्यापही 8 जण अडकल्याची शक्यता, आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश। मुंबई आणि उपनगरात पावसाची उसंत, पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता। पालकमंत्री गणेश नाईक पालघर दौऱ्यावर, नाईकांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा, गणेश नाईकांकडून नागरिकांना मदतीचं आश्वासन। नाशिक शहरातील पाणी कपातीचं संकट कायम, गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा वाढला तरीही पाणी कपातीचं संकट मात्र कायम। नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरात कोयत्याचा थरार, अल्पवयीन मुलांच्या भांडणात थेट कोयत्याचा वापर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागपूरमध्ये झटपट कर्जाचा आमिष दाखवून ॲपद्वारे फसवणूक, टोळीनं 234 कोटींची वसुली केल्याचा अंदाज, एका आरोपीला अटक, 3 साथीदारांचा शोध। मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द, 10 ते 17 जुलै दरम्यान गाड्या रद्द। ज्ञानोबा आणि तुकोबा पुण्यात पोहोचले, संत संगमाचा पुण्यात अपूर्व सोहळा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात पालखीचं घेणार दर्शन, नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता पोहोचणार। विठुरायाच्या रंगी रंगवणारी माऊलीची वारी परंपरा येणार जगासमोर, वारी डॉक्युमेंटरीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन। आजपासून सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं, सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी होतं बंद। श्रेयसच्या संघाची पुन्हा हाराकिरी, 4थ्या सामन्यात 9 विकेट्सनं टीम इंडियाचा उडवला धुव्वा। फ्रान्सची सलग 3ऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपच्या सेमीजमध्ये धडक, मोरोक्कोचा 2-0 गोलनं केला धावा।